माझं नाव मनीषा प्रजापती आहे. तर माझा या बिल्डिंग मध्ये गाळा आहे. तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्ही केवढे वर्ष म्हणजे झाले, कमीत कमी 13-14 वर्ष झाले या बिल्डिंग मध्ये आम्ही रूम गाळा जे काही घेतलंय, पण आम्हाला अजून काही सुविधा भेटलेल्या नाहीये. आम्ही पाण्याचे सुद्धा पैसे देऊन 2 वर्ष झाले, पण ते पाण्याच्या पैशांचं अजून काहीच झालं नाही. बिल्डिंगचं नाव काय आहे? होम अपार्टमेंट डीवी. किती वर्ष जुनी इमारत आहे? झाले 14 वर्ष झाले. तुम्ही किती वर्ष? आमची मागणी हेच आहे की जर ह्या बिल्डिंगचं काही पण झालं तर आम्हाला आमची रूम तरी भेटावं, बस एवढंच सांग. आता काय घटना त्यांनी याबद्दल काय असेल आता ते काय बिल्डरलाच माहित असेल. नाही सध्या कोणाला काहीच लागलं नाही, कोणाची जीवितहानी झाली नाहीये, सगळे व्यवस्थित. पालिकेकडून काय कारवाई सुरू आता? पालिकेकडून काहीच कारवाई नाही झाली आहे, फक्त त्यांनी नोटीस देऊन 1 वर्ष झालंय, पण अजून काहीच कारवाई झाली नाही. आता सील वगैरे काय करतायत का इमारत? नाही, आता सध्या तरी काय सांगितलं नाहीये. ते बोलले की आपलं सामान काढून घ्या, आम्ही नंतर ते सील करणार आहे. लाईट वगैरे कट केली आहे का? नाही अजून काहीच नाही केलं. तिचा स्लॅब कोसळलेला आहे, आपण भेट दिलेली आहे. कशी परिस्थिती आहे, लोकांची व्यवस्था कशी होणार आहे? सदर ओमसाई बिल्डिंग आहे. ओमसाई होम अपार्टमेंट ती इमारत आहे आणि त्याच्या बाल्कनीतील भीमचा खालचा प्लास्टर आणि त्याच्या सोबतचा कॉन्क्रीटचा भाग कोसळलेला आहे. आणि याआधी देखील महापालिकेने सदर बिल्डिंगला नोटिसा दिल्या होत्या. त्यामुळे जवळपास 21 भाडोत्री इकडचे मालक होते, त्यांनी खाली करून निघून गेलेले आहेत. 7 जण इकडे राहतात. त्यांना देखील वारंवार कल्पना दिली होती, परंतु त्यांची राहायची सोय होत नव्हती म्हणून ते तिकडे थांबलेले. आज त्यांची देखील सोय केलेली आहे महापालिकेने. माननीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आमच्या सहाय्यक आयुक्त स्वतः इकडे जातून हजर आहे आणि पुढील जी काही आहे त्यांची सोय करायची आहे ती केली जाईल. उद्याला परत एकदा बिल्डिंगची वस्तुस्थिती बघून पुढील कारवाई काय करायची ते ठरवा. 7 जण आता राहतात. 21 जण रिकामी करून गेलेले आहेत. नाही, जखमी तसे नाही. सर, या भागामध्ये यासाठी त्याचा सर्वे झालेला आहे आणि बऱ्याच जणांना नोटिसा दिलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी बिल्डिंग इमारती रिपेअर देखील करून घेतलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी कमी लोक राहत असल्या कारणाने त्यांनी केली नाही. कारण 21 जण सोडून गेलेले आहेत, 7च जण करतात आणि 7 जणांना तो प्लास्टरिंगचं खरवटचं परवडण्यासारखं नसल्या कारणाने त्यांनी केलं नव्हतं. आणि जो भाग कोसळलेला आहे तिकडे थोडासा डिफेक्ट आहे, आरसीसी मध्ये थोडासा दिसतो, स्टील मध्ये डिफेक्ट दिसतो, त्यामुळे तो मोठा तुकडा पडलेला आहे. बाकी प्लास्टरच बऱ्याच ठिकाणी त्यांचं प्लास्टर कोसळलेलं आहे.